व्यवसायात अपयश आलं आणि चैनीसाठी पैसा कमी पडू लागला। मग पुढे काय करायचं? 4 मित्रांनी याचा विचार केला आणि चक्क चोरीचा धंदा सुरू केला। सोलर पॅनेल, केबल आणि दुचाक्या चोरून ते चैनी करू लागले। कोल्हापूरपासून गोव्यापर्यंतच्या पोलिसांना या टोळीनं अक्षरशः हैराण केलं होतं। अतिशय शिताफीनं चोरी करून ते पसार व्हायचे, पण शेवटी हातकणंगलेतील एका CCTV फुटेजमुळे या टोळीचा भांडाफोड झाला। शाहूपुरीच्या गुन्हा अन्वेषण पथकानं सापळा रचून या टोळीच्या मुसक्या आवळल्या। यातील एका चोरट्याला दक्षिण गोव्यातील मडगाव पोलिसांनी आता चौकशीसाठी गोव्यात आणले, कारण या चोरट्यानं मडगाव रेल्वे स्थानकाजवळून एक दुचाकी पळवल्याचा संशय आहे। पाहुयात याच प्रकरणाचा हा सविस्तर वृत्तांत। कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील 4 तरुण मित्र व्यवसायात अपयशी ठरले। मोहसिन नजमुद्दीन मोमीन, अनिल मल्लाप्पा गावडे, राहुल राजेश गुरव आणि प्रवीण आदिकुमार गिरमल अशी या 4 मित्रांची नावं। हे मित्र व्यवसायातून मिळालेल्या पैशांमधून चैनी करत बसायचे। याचा फटका त्यांच्या व्यवसायाला बसला। मग आता चैनी कशा करायच्या, झटपट पैसे कसे कमवायचे, या विचारातून त्यांनी चोरीचा धंदा सुरू केला। सुरुवातीला त्यांनी दुचाक्या चोरल्या। या चोऱ्या पचल्यानंतर त्यांनी सोलर पॅनल आणि केबल चोरण्याचा सपाटा लावला। सुरुवातीला ते कोल्हापूर जिल्ह्यात चोरी करायचे, पुढे ते सांगलीत पोहोचले। तिथून त्यांनी गोव्यापर्यंत मजल मारली। कोल्हापूरच्या वडगाव, शाहूपुरी, कुरुंदवाड, मिरज या भागांमध्ये चोऱ्या केल्यानंतर गोव्यात येऊन त्यांनी हा धंदा सुरू केला। त्यामुळे कोल्हापूरसह सांगली, मिरज, वडगाव आणि गोव्याचे पोलिसही त्यांच्या मागावर होते, पण कुठेच त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता। शेवटी हातकणंगले इथं सोलर पॅनल चोरताना मोमीनचा चेहरा CCTVत कैद झाला आणि हाच धागा पकडून शाहूपुरीच्या गुन्हा अन्वेषण पथकानं तपासाची चक्र गतिमान केली। या तपासात एका खबऱ्याकडून पोलिसांना महत्त्वाची टीप मिळाली। चोरीच्या केबल विक्रीसाठी मोमीन हा रुई फाटा इथं येणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी नवनाथ कदम आणि सचिन जाधव यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकानं अत्यंत शिताफीनं त्या ठिकाणी सापळा रचून मोमीनला ताब्यात घेतलं। त्याची कसून चौकशी केली असता या संपूर्ण टोळीचा कारनामा उघडकीस आला। या टोळीकडून सोलर पॅनेल, 6 दुचाकी, 1300 मीटर केबल असा सुमारे 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान यातला एक संशयित प्रवीण आदिकुमार गिरमल याला मडगाव पोलिसांनी वडगाव पोलिसांकडून ताब्यात घेऊन गोव्यात आणले। आता या टोळीनं गोव्यात काय कारनामे केलेत याचा तपास सुरू आहे। व्यवसायातील आर्थिक अडचण दूर करणं आणि चैनीचं जीवन जगणं यासाठीच हा गुन्हेगारीचा मार्ग पत्करल्याचं या चोरट्याने पोलिसांना सांगितलंय। आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।